त्यांच्याकडनं त्याला गुरु करा. आणि गुरु म्हणून करायचं काय, त्याला विचारायचंय काहीतरी. काय विचारायचं, कधीतरी दृश्य. याचा मराठी श्लोक सांगू का? मी कोण कोठील कुठे माझं जाणे जाणे. मी कोण आहे, मला कुठे जायचंय. म्हणजे आता भागवत संपलं की घरी जायचंय आपापल्या, असं हे नाही सांगायचं. मी कोण कोठील कुठे माझं लागे जाणे. काही जगात घडले मम साच येणी. याचा विचार करिता शिणलो मी वाया. सांगून ते सुखी करा मज स्वामी राया. सद्गुरुनाथ महाराज की जय. मला सांगितलं भागवत ठरवताना बरं का, आमच्या तुषार जीजी, आमचे कुलकर्णी काका आणि गरगटे म्हणाले आमच्या कराडची माणसं गजर करण्यात जोरात एक्सपर्ट आहेत म्हणाले. पंढरीनाथ भगवान की ऐकत नाहीत म्हणाले अजिबात. काय आवाज आहे, आवाज कुणाचा, विंगच्याच लोकांचा म्हणाले. असं गजर मध्ये मध्ये काय करायचं, मी असं बोलत राहिलो का काही लोकांची हळूहळू समाधी लागते. मी जागा राहतो का माहितीये का, मी बोलतो म्हणूनच जागा राहतो. मला नुसतं बसवलं ना मी सुद्धा झोपणार. परत मला जागा ठेवण्याचा प्रयत्न नक्की राहील. मला बुवा झोपतो का सांगा आम्ही कथेमध्ये. नामदेवांपासूनची परंपरा आहे. माझा काय शब्द सांगा बघे. कीर्तनी बैसता निद्रे नागरी रे. कीर्तनी बैसता निद्रे नागरी रे. माझे कुंदरे माझे कुंदरे विशाल सुख. आपल्याचा आवाज महाराज बसले तिथे म्हटल्यानंतर मला प्रमाणानं बोललं पाहिजे. वारकरी प्रमाण देताना मला असं चुकीचं देऊन चालणार नाही. बरं महाराज म्हणतायत, मग आम्ही कोण आहे सांगा. आमच्या झोपणारच त्यांच्या झोपत होते म्हणजे त्रैदर्शिक आहे हो. ज्यांच्या कीर्तनामध्ये भगवान नाचत होता. जनाबाई म्हणाला नाचता नाचता देवाचा पितांबर सुद्धा भाग राहिलं नाही. इतके बेभाग व्हायचे असं त्यांचं कीर्तन. पण लोक झोपायचे. मला एखाद्या विचारलं म्हणाले लोक झोपतात का, काय सांगतात का झोपतात. महाराज मी सांगतो बघा तुम्हाला पटतं. तुम्ही आहे जेव्हा हा बरं गंमत आहे बरं काय. तुम्ही सिनेमा बघायचा झोप लागते का सांगा बघूया. टीव्ही वरती सिरियल असू दे, जाहिरात सुद्धा बघतो. किती जेवतो कळतच नाही. मग वाढता वाढता वाढेल. मला सांगा इथे झोप नाहीये. कारण काय आहे सांगू का, तिथे असा उजेड नसतो, तिथे अंधार असतो, तरी सुद्धा झोप येत नाही. संत म्हणाले उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे. उजेडामध्ये होतो पण तरी सुद्धा तिथं काय आहे सांगू का, की इथे झोपतात पण तिथे झोपत नाही. तिथे 3-3 तास पिक्चर चालतो. म्हणाले तिथे झोप लागत नाही. पण म्हणाले प्रवचनात बसलं, कथेमध्ये बसलं, कीर्तनात बसलं, काय अर्ध्या पाऊण तासात पुळका लागायला लागतो. म्हणाले काय कारण आहे व्हायचं. कारण काय, कारण सांगतो तुम्हाला. माणसाच्या बुद्धीला सत्वगुण अधिक झाला की पेलवत नाही. मन म्हणतं पुरे, मन म्हणतं नको आता बस पुरे, फार नको सत्वगुण म्हणाले. एक विषय
विशिष्ट मर्यादेपर्यंत तू ऐकू शकतो. तिथून पुढे त्याची बुद्धी जर त्याच्यावरती सांगत राहिलं तर ती बुद्धी काय करते, तिथून डायव्हर्ट होते आणि एकदम मन शांत होतं आणि रिलॅक्स होतं आणि झोपतं. पण तुम्हाला एवढं तर पटतं का नाही, मन शांत झाल्यावरतीच माणसं झोपतात. जर मनामध्ये काहीतरी विचार चालू असतील, बघा ना शाळेमधली मुलं असतात, त्यांना सहलीला जायचं असेल, एरवी उशिरापर्यंत उठतील, पण पहाटे व्हायच्या अगोदरच ते आईला उठवतात. 4 वाजता उठायला मला सहलीला जायचे का, कारण रात्रभर अस्वस्थ असतं. मग कधी 4 वाजता झोप नाही लागत त्यांना. आम्हाला सुद्धा कुठे जायचं असेल, कार्यक्रमाला जायचं असेल, कार्यक्रमाची वेळ झाली तरी झोप नाही येत. जायचं आता आपलं लवकर उठायला पाहिजे, जायला पाहिजे, पोचायला पाहिजे. आता इथे यायचं होतं सकाळी, मला सांगितलं होतं आमच्या प्रशांतजीने सकाळी म्हणाले 9 पर्यंत पोचताय ना, म्हटलं पोचतो, 9:30 पर्यंत पोचतो. मग आम्ही शास्त्रीनं उठवलं 4 वाजता, म्हटलं उठा, आपल्याला गडावरती पण जायचंय, इथे पण जायचंय, लवकर झोपच नाही लागत. म्हणजे मला काय सांगायचंय, आमच्या मनामध्ये थोडं काळजीपूर्वक आहे का, आमच्या मनामध्ये जर विचार असतील, विचारांचं थैमान असेल, आधिक्य असेल, प्राबल्य असेल, तर आम्हाला मन शांत होत नाही. शांत झालं नाही तर झोप लागत नाही. इथपर्यंत पटलं. आता मला सांगा, जेव्हा कथेमध्ये बसता तेव्हा झोप लागते, म्हणजे काय होतं सांगा बघूया. मन शांत होतं, विचार एकाकार होता. बाकी पुण्य मिळतं का नाही, काय होतं, भागवंत मिळतो का नाही, सगळं सोडून द्या. एवढं होतं एवढं तरी मान्य कराल का नाही. आणि एका विचाराशी एकरूप होऊन मन आमचं शांत होण्याची जागा म्हणजे कथा आहे, हे तर मान्य कराल का नाही. ज्ञान मिळतं, जाऊ दे, सगळं सोडून द्या. पण एवढं तरी मान्य कराल की आम्ही एकाकार होतो बाबा, आमचं मन रिलॅक्स होतं, माइंड रिफ्रेशमेंट. एवढी तर नक्की तुम्हाला मी 7 दिवसात देईन. जर मी अजून तत्वज्ञान सांगायला खोलात जायला लागलो तर नक्की तुम्ही झोपणार, ही मला खात्री आहे. आणि तुम्ही झोपू नये म्हणून ह्या एवढा प्रपंच आहे. हे 4 काय बसवलंय तिकडे, 5 लोक तुम्हाला जागा ठेवण्याकरता. आम्हाला जे काय करायचं गोंधळ तो आम्ही इथे घालू 2.5 तास, पण तुम्हाला जागा नक्की ठेवू. यांच्याकडे 2 काम आहेत, 2 माईक आहेत म्हणून बघा. बुवाकडे एकच काम, ह्यांना वाजवायचं आणि गायचं. ते म्हणाले सगळं करतो बुवा म्हणाले, पण लोकांना जागा ठेवून आपण त्यांच्या गळीत उतरू. आम्ही माथी मारूनच सोडणार तुम्हाला 7 दिवसामध्ये. असंच जाणार नाही, रिकाम्या हाताने कोणाला पाठवणार. असो, तर हे भागवत बाकीचे दिवस करण्याचे महिने, उरलेले 9 महिने भागवत आपण करू शकतो. आणि त्यामध्ये सुद्धा विशेष महिना म्हणून तो सांगितलाय, विशेष महिना बरं का. भगवंतांनी सांगितला मासानां मार्गशीर्षोऽस्मि. मार्गशीर्ष महिना हा विशेष उत्तम सांगितलाय. दत्त जयंतीच्या दरम्यान केलं खूप चांगलं, त्यानंतर केलं चालेल. पण आता आम्ही भागवत कसे करतोय, आता आम्ही सकाळी इथे पुण्यवाचन केलं, इथं ब्रह्मादी मंडल देवता मांडल्या गेल्या, इथं वासुदेव यंत्र म्हणून एक गोष्ट आहे ती मांडली गेली. मी त्याच्यामध्ये भगवान गोपालकृष्ण त्यांच्या 8 पट्टराण्या, त्यानंतर त्यांच्या 8 सिद्धी आणि त्यांची 8 आयुध, 8 शक्ती, अष्टमहिषी आणि अष्टसिद्धी अशी ही स्थापना. आणि त्याबरोबर अष्टलोकपाल, म्हणजे 8 चौक 32 आणि ते 1 33 आहे. असं हे समोर असलेलं हे वासुदेव यंत्र म्हणून आहे. आणि यानंतर इकडे मांडलेलं आहे ते ब्रह्मादी मंडळ, समोर महाराजांच्या पादुका. ह्या सर्वांचं पूजन आमचे देशपांडे गुरुजी यांनी फार प्रेमानं सपत्नीत घेऊन केलं. मुलांपासून सकाळपासून येऊन इथे येतो 9 वाजल्यापासून ही सगळी स्थापना. आणि त्यातले कर्ममार्गातले निष्णात आहेत ते, पण यजुर्वेदी आहेत म्हणाले तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा, म्हटलं आमच्या पद्धतीने सांगा. पुण्यावाचन झालं, गणपती पूजन, पुण्यावाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, मग देवतांची स्थापना, देवतांची षोडशोपचार पूजा, त्यांचा नैवेद्य, त्यांची आरती, एवढा सगळा सकाळी आज कार्यक्रम झाला. आणि मग आता तुम्ही सगळे ऐकण्याकरता जमलाय.
तसा भागवत जर विचार करायचा झाला, करायचं झालं, सांगोपांग भागवत म्हणाले आम्हाला ऐकायचे, जसं शास्त्रानं पोथीत सांगितलं तसं म्हणाले. बुवा कसं करायचं? अष्टमीच्या दिवशी सुरुवात करावी, शुक्ल पक्षातल्या, आणि पौर्णिमेला संपवावं असं भागवत सांगितलं. अष्टमीला सुरुवात करावी, नवमी पासून पौर्णिमेपर्यंत रोज साधारणतः 2500 श्लोक वाचायचे. असे 2500 श्लोकांचं रोज वाचन करावं, गायन करावं. आम्ही आता कोल्हापूरला आमचे शास्त्री आणि आम्ही वाचत होतो. म्हणजे कसं वाचायचं, एकानं एक श्लोक आणि एकानं एक, मनात नाही आणि नुसतं पोटात फिरवून लोक वाचतात, तसं नाही वाचायचं. प्रत्येकाला ऐकायला श्लोक आला पाहिजे आणि समोर जर पोथी घेऊन कोणी बसला तर त्याला ते समजलं पाहिजे, हेच अक्षर आहे आणि हा श्लोक म्हटला इथे गुरुजींनी. अशा पद्धतीनं त्याची संहिता वाचायची. त्यानंतर दुपारच्या वेळेला अल्पोपहार करायचा, तो सुद्धा आमटी भात भाजी पोळीचा नाही, एकच अन्न जेवायचं. एक अन्न म्हणजे ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू यापैकी एकच अन्न ठेवायचं. ते 7 दिवस 8 दिवस पुढे खायचं. म्हणजे अष्टमीपासून म्हणून 8 दिवस हेच अन्न खायचं, 8ही दिवस. मग त्याच्याबरोबर काय नुसते तांदूळ घ्यायचे का? म्हणजे बाबा तांदूळाचे पदार्थ वेगवेगळे करून खाता येतील, पण त्यामध्ये मोहरी घालायचं नाही, कुठलंही द्विदल धान्य वापरायचं नाही त्यामध्ये. का वापरायचं नाही? कारण ते जड असतं आणि जड असल्यामुळे त्यांना पटकन झोप येते. तुम्ही बघा, पूर्ण वर्णाचा स्वयंपाक झाला की कसं होतं, सकाळ जागा राहायला मनुष्य. आज दुपारी बुवाला श्रीखंड घातलं, मी अजिबात खाल्लं नाही म्हणून मी झोपलो असतो इथं. त्यामुळे असे जड पदार्थ कुठलेही खायचे नाही. भागवताच्या कथेमध्ये श्रोत्यांनी म्हणजे जे नियमानं ऐकतात त्यांनी, आणि जे यजमान आहेत त्यांनी, आणि जे त्याकरता जप करणारा एक मनुष्य असतो, संहिता वाचणारा असतो, त्याला सहाय्यक म्हणून एक असतो, आणि नित्याची पूजा करणारा एक जण असतो, आणि मग यजमान यांनी हे अध्याय ऐकावे. हे ऐकून झाल्यानंतर त्या अध्यायांचं निरूपण जे आहे सार रूपानं ते करावं. कारण सगळं भागवताला स्पर्श करणं एका वर्षामध्ये शक्य नाही. त्यामुळे ते निरूपण करावं. ते निरूपण झाल्यानंतर सायंकाळच्या वेळेला आरती झाली की प्रसाद वगैरे काय असेल तो घ्यावा, पण तो सुद्धा एकांतच घ्यायचा जे नियमामध्ये आहे. बाकीच्यांनी सगळ्यांनी म्हणाले बुवा आम्हाला एकांत काय जमणार नाही, आम्हाला आमटी लागते, भात लागतो, भाजी लागते, पोळी लागते, घ्या म्हणाले, पण तरी सुद्धा भागवत ऐका हे खाऊन सुद्धा. हे नियम पुन्हा करतायत ज्याला काही विशेष मिळवायचे आहे त्यातून. हे भागवताचं गीताप्रेसचं पुस्तक आहे, आपण त्यामध्ये मागे पहा, आपल्याला तिथे त्यांनी सांगितलंय या पारायणामुळे काय काय होतं, काय काय गोष्टी मिळतात, काय काय लाभ होतात. महात्म्यात तर सांगितलं, पण त्यांनी विशेष वेगळे 2-3 पानं खर्ची घालून सांगितले कशा कशा पद्धतीने भागवताचे पारायण करता येतात. मास पारायण आहे, महिनाभर पारायण करता येते, पक्ष पारायण आहे, ऋतू पारायण आहे, 8 दिवसाचं आहे, अष्टाह पारायण आहे. सप्ताह पद्धतीचं पारायण हे जास्त महत्वाचं सांगितलं गेलं. एका पद्धतीने म्हणजे एकाच दिवसात बसल्यानंतर बैठकीमध्ये संपूर्ण भागवत वाचायचं, त्याला साधारणतः 22 तास लागतात. ते 22 तास थोडंसं मध्ये तुम्हाला असं बोट फिरवताना नुसतं वेगानेच फिरवावं लागेल, कारण ते थोडं जलद म्हणावं लागतं. एका दिवसात पूर्ण करायचं आपल्याला. मग अहोरात्र 22 तास ते 24 तास आपल्याला 22 तास बसावं लागतं. मी एवढी ताकद नसते. चक्री पारायण ते करतात तसं, असं करणारे असतात ते. मग तुम्ही एक साधारणतः 2 तास वाचा, मग पुढे 2 तास हे वाचतील, पुन्हा मी 2 तास बसेल, असं करून ते केलं जातं. अशा पद्धतीने अनेक पद्धती ह्या पारायणाच्या आहेत सांगितल्या. पण याचं अंतिम उद्दिष्ट काय आहे ह्या पारायणाचं, तर मानवी जीवनाचं हित व्हावं. भागवत या शब्दाचा अर्थ असा आहे, भा म्हणजे तेज, माणसानं तेजापर्यंत जायचं. आमच्या श्रुतीची उपनिषदांची सांगणच हे आहे, तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतांतमय. आम्हाला तेजाची आवड आहे. आणि ग म्हणजे गमन करणे, ग गच्छति, ग गम्यते. ग शब्द ग अक्षर काय सांगतं, भा जसं तेज आहे, भा नाम तेज,
असं ग म्हणजे गमन करणं, ग गम्यते ज्ञान. आणखीन सोपं सांगू, तुमच्या जीवनातल्या सगळ्या अडचणी जे भागवतो त्याला भागवत असं म्हणतात. कुठलीही गोष्ट असो, तुमच्या सगळ्या गोष्टींना ते भागवतं. आणि त ह्या अक्षराचा अर्थ आहे, त म्हणजे तरणी, नौका आहे. विश्वेशपादांबुज दीर्घ नौका, अशी ही भागवत रूपी नौका आहे. भगवंताचे चरणकमळ, असा हा भगवान कसा आहे, विश्वोत्पत्त्यादि हेतवे, अशा दृष्टीने त्यानं सृष्टी निर्माण केली. आणि त्याचा हेतू हा आहे की माणसाला तिथपर्यंत जायचंय. आणि तो करतो काय म्हणाले, तापत्रय विनाशाय, तीनही तापांचा नाश करतो तो. आमचे ताप, तीन प्रकारचे ताप जीवाला आहेत, आधिभौतिक, आध्यात्मिक, आधिदैविक. आधिभौतिकता, भोवतालच्या गोष्टीमुळे होणारा ताप. आध्यात्मिक, आत्मिक, आपणच काहीतरी मागे केलेलं असतं त्यामुळे काहीतरी होणारे जे ताप आहेत त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. मला एखाद्या विचारता म्हणाले, बुवा मला सांगू, तुम्हाला सांगू का आध्यात्मिक ताप म्हणजे काय? तुमचं प्रवचन आहे इकडे 2-2.5 तास. आत्मिकता, आध्यात्मिकता. आणि तिसरा आधिदैविक, देवता कोपल्यामुळे होणारा ताप. वरुण राज कोपला, परत पाऊस भरपूर पडायला लागला. किती पडला पाऊस मध्ये सांगा बघूया. कालच मला कोणीतरी साताऱ्यामध्ये कार्यक्रम होता, सांगितलं, म्हणाले बुवा सातारचं धरण साधारणतः ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भरतो 70%, ते आत्ताच भरतंय जुलैच्या पहिल्या आठवड्यात. किती पाऊस झाला म्हणाले. बाकी किती भरणं सगळे 90% भरले. काही ओव्हरफ्लो झाली, पालखी उरमुडी वगैरे. देवता कपल्यामुळे होणारा ताप जो आहे तो आधिदैविक. पण ह्या तीनही तापांचा नाश करण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे, तर हे भागवतामध्ये आहे. पाप, ताप, दैन्य हे सगळं त्या भागवतानं नाहीसं होतं. आणि म्हणून या भागवता करता यावं. प्रसंग असा घडला, ही सगळी मंडळी आता कलियुगाची सुरुवात होणार. द्वापार युगात युग संपलं, युग जायला निघालं. आणि जायला लागल्याबरोबर ही सगळी मंडळी जी होती, ही सगळी मंडळी कुठे आली, एकत्र जमली. कारण येणारा युग आता कलियुग आहे हे त्यांना लक्षात आलं. द्वापार युगातल्या लोकांना, कलियुगातल्या सुरुवातीच्या लोकांना आता फक्त 5100 वर्ष झाले आहेत. आणखी काहीतरी वर्ष झाले. 5200 झाले. अगदी सरासरी पकडा, ढोबळ मनाला पकडा, अगदी ऍक्युरेट नको. आपण पंचांग बघितलं तर तुम्हाला काय 5151-52 काहीतरी वर्ष झाले, पण ते सोडून द्या. 5200 वर्ष झाले. तर ही अवस्था आहे कलियुगामध्ये. मला सांगा, जेव्हा हे युग किती, प्रत्येक युगाची कालगणना सांगितली आहे. पंचांग जेव्हा चैत्र पाडव्याला वाचता तेव्हा प्रत्येक कृतयुगामध्ये किती होती, त्रेतायुगामध्ये किती होती, द्वापारयुगाची वर्ष किती, कलियुगाची किती वर्ष आहे कलियुगाची? किती आहे? 4,32,000 कलियुगाची आहे. आता त्यातली फक्त 32,000 सुद्धा नाही, 5,000 झाली तर ही अवस्था आहे. मला सांगा बघूया काय होईल मग पुढे पुढे पुढे. तसं त्या युगाची चाहूल लागली. कशा पडता लहान माणसं होती ती मोठ्या माणसांना उलट उत्तर करायला लागली. सुना ज्या होत्या त्या सासऱ्यासमोर बसायला लागल्या. जुन्या काळी सासऱ्यासमोर येत नव्हत्या, बसत नव्हत्या, पण त्या सासऱ्यासमोर बोलायला लागल्या, बसायला लागल्या. सासरे झोपड्यावर बसले तर ह्या कोचावर बसायचे. मग आता काय करणार सांगा बघे. त्या आताच असायच्या, त्या बाहेर येत नसत. हे बघितल्यानंतर त्याचे घरातली वृद्ध माणसं होती ती म्हणाली, आता आपल्याला इथे राहण्यात अर्थ नाही. कामिन्या केशशूलिन्या अट्टशूला जन्मला. काय काय घडलं भागवतकाराने, पद्मपुराणानं सांगितलं, महात्म्यानं की काय काय व्हायला लागलं.
लोक अन्नाचा विक्रय करू लागले, ब्राह्मण वेदाचा विक्रय करू लागले. आम्ही दक्षिणा एवढी घेऊ, मग आम्हाला तुम्ही आमच्या आम्हाला तुम्ही कार्यक्रमाला बोलवा. सत्यनारायणाची पूजा 2500, त्याच्या खाली 1 रुपया नाही चालतो. मी पुण्याचा बोलतो, इथला काही नाही तुम्हाला माहिती नाही. किती घेतात काय घेत असतील, पण असं सांगायला लागलं. जुन्या काळी असं नव्हतं, जे देतील ते. सज्जन हो, पैसा मिळवावा, मिळवू नये असं आमच्या कुठल्याही शास्त्राने सांगितलं नाही. वसिष्ठाने सुद्धा रामाला उपदेश केला, धनम अर्जय काकुत्स्थ धनमूलमिदं जगत् अंतरं नैव पश्यन्ति निर्धना मृतप्रमाणे मृतस्य च निर्धनस्य मृतस्य च. पण असा मृत जरी असला तरी सुद्धा तुम्हाला एक सांगू, कसा मिळवावा पैसा? हो, पैसा नको नाही, मिळवा, भरपूर मिळवा म्हणा. अगदी विरक्तीचं मूर्तिमंत उदाहरण असलेले, जवळच तुमच्यापासून 60-70 किलोमीटरवर असलेले समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावरचे निवासी, ते म्हणाले, प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. आपल्याला पंचीकरणाचा विषय आता बघायचा नाही. पंचीकरण पंचदशी कोणी बघावी आता नको, रात्रीच्या वेळी बघून येते, सकाळीच बघायची असते. पंचदशीचा पाठ पहाटे पहाटे करावा, म्हणजे काय, बुद्धी जरा ताजी असते, तल्लक असते, नाही तर आता लगेचच झोपाल तुम्ही. पण प्रपंची पाहिजे सुवर्ण म्हटल्यावर जागे भरत नाही. तो भागवत पैसा मिळवण्याचा सुद्धा मंत्र सांगतो. म्हणाले, तुला सगळं भागवत राहू दे, तेवढा मंत्र काय तू सांगा, झालं का? तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं, भागवतानं सांगितलं कसं काय करावं, कुठल्या देवतेची उपासना करावी. पैसा पाहिजे, भरपूर अन्न खावं असं वाटतं, चांगले चांगले पदार्थ खावेसे वाटतात, चायनीज, जापनीज, काय कुठे पंजाबी, इटालियन, असे पदार्थ खावे वाटतात. त्याच्याकरता कोणाची उपासना करावी? भागवतानं सांगितलं ते. मी तुम्हाला सांगतो, भागवतानं सांगितलं नाही अशी कुठलीच गोष्ट नाही. सगळं भागवतानं सांगितलं. तुम्हाला सांगू, नरकाचं वर्णन सुद्धा भागवतानं केलं. हे केलं नाही, नको ते केलं तर काय होतं हेही सांगितलं. कुठल्या कुठल्या देवतेची उपासना करावी, म्हणजे आम्हाला काय काय जे लाभ पाहिजे ते मिळतील. पती पत्नींचं पटत नाही का, मग त्याकरता काय करावं? भागवतानं सांगितलं. आई मुलाचं पटत नाही का, मुलगा बापाला विचारत नाही का, मग काय करावं? हे उपाय सांगितले सगळे. पण हे उपाय हे गोंदवलेकर महाराजांच्या शब्दात सांगू का, हे हिंगजिराचे गिराईक आहे, पण केशर कुस्तरी सुद्धा त्याने ठेवलंय त्याच्यामध्ये. त्याकरता 11 स्कंद ठेवला आहे. त्याला खरोखर ज्ञानाची आवश्यकता आहे, त्याला मोक्ष मार्गाला जायचंय. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पाहि पाहि मुरारे. भज गोविंदम गोविंदम भज मूढमते प्राप्ते संनिहते मरणम नहि नहि रक्षते डुकुण करणे. म्हणाले, बुवा तुम्ही याच्याकडे बघून काय म्हटलं, ध्यान अष्टाध्यायी म्हटले म्हणून डुकुण करणे त्याच्याकडे म्हटलं. संस्कृत भाषेतला व्याकरणातला सर्वोच्च ग्रंथ ज्याला म्हटलं जातं तो अष्टाध्यायी, सिद्धांत कौमुदी. जसं ह्यानं 12वीचा चांगला अभ्यास केला तसा त्या होऊन अभ्यास अष्टाध्यायीचा सुद्धा केला, तर्कसंग्रह सुद्धा तयार केला या एवढ्या लहान वयामध्ये. मला सांगायचा मुद्दा असा आहे, पण हे सगळं करून सुद्धा काय उपयोग आहे? म्हणाले, कोण बोलतात? जगद्गुरु आद्य शंकराचार्य सांगतात, भज गोविंदम. काय करा बाबा, मग तुम्हाला खरोखर बरं वाटावं असं वाटतं ना, मग काय करा? भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. लोकांना मूढमते म्हणतात, मूढ शब्दाचा अर्थ तुमची मती नको तिकडे जाते. आता ह्या वयात नाही करायचं. आता जीवनाची किती वर्ष झाली? कुणाची 50 झाली, कुणाची 60 झाली, कुणाची 70 झाली, कुणाची 80 सुद्धा झालेली असतील इथं असलेल्यांपैकी. पण कशासाठी झाली? 60 उलटली, रिटायरमेंट घेतो कशासाठी? थोडी मुलांसाठी, थोडी बायकोसाठी, थोडी आणखी लोकांसाठी. अरे स्वतःसाठी किती जगलास? कधी विचार केलास? आम्ही हेच जर करत राहिलो तर जन्म देणारी जनावर आपल्या वासराचं अंग चाटतातच की, त्यांना दूध पाजतातच. त्यांच्याकरताच आपल्या पिलाला घरट्यामध्ये ठेवून दूर देशी चारा आणण्याकरता जाणारी चिमणी
संध्याकाळ झाली की आपल्याच घरात परत येते. मग त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय राहिला सांगा बघूया. कधीतरी इयत्ता बदलायला पाहिजे का नाही? कधीतरी व्याप्यानं व्यापकाकडे जायला पाहिजे, कार्यानं कारणाकडे जायला पाहिजे. कधीतरी आम्हाला हे कळलं पाहिजे आणि हे कळायला पाहिजे असेल तर काय करा. भागवत सांगतं त्याकरता एकादश स्कंदामध्ये 24 गुरु सांगितले बरं का. दत्तात अवधूताने केलेले अवधूतोपाख्यान म्हणून आले. त्याकरता गुरु करा. गुरुचा महिमा काय आहे? कोणाला गुरु म्हणावं? आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून थोडंसं त्या अंगाने मी भागवताचा विचार मांडतोय. आपल्याला महात्म्य पाहायचंय पण ते पाहत असताना थोडासा आजचा दिनविशेष म्हणा, वर्षातून येणारा हा एकच दिवस आहे की ज्या दिवशी आम्ही गुरूंचं पूजन करतो, गुरूंचं स्मरण करतो, त्यांच्या पायावरती मस्तक ठेवतो. म्हणजे रोज करावाच, पण आज हा विशेष आहे की कशाची पौर्णिमा आहे? ही ज्ञानाची पौर्णिमा आहे. आमच्या जीवनामध्ये सूर्यासारखं तेज नको ज्ञानाचं, आम्हाला चंद्रासारखं शीतलता असावी ज्ञानाला. कारण ज्ञानी माणसं म्हणते की ते तापट असतं. तुला काय कळतंय? नाही, त्यामुळे म्हणून पौर्णिमा असेल. पौर्णिमा शांत ज्ञान मिळाल्यानंतर तो माणूस कसा होतो? प्रशांत होतो. नुसता शांत होत नाही बरं का. प्रशांत ज्ञान मिळवलं की तो प्रशांत, नाही तर अशांत होतो. सूर्यासारखं ज्ञान असेल तो कोणालाच मोजत नाही. म्हणून सद्गुरूंच्या जवळ जावं, त्यांच्या पायी आमचं जीवन अर्पण करावं आणि त्यांना सांगावं, विचारावं, बाबा मला सांगा ना, माझं हे जे जीवन आहे हा काळ चोर खूप गिरटे घालतो. वामन पंडित म्हणाले, काळ चोर गिरट्या बहु घाली, काळ चोर गिरट्या बहु घाली, पामरा तुझ कशी निज आली, जाग जाग स्वरूपी नवला जातसे अमौलिक बय पाही. संतनाथ महाराज की. काळ चोर गिरट्या बहु घाली. तो काळ गिरट्या घालत असतो आमच्या डोक्यावरती. हो, आता झोपून चालेल का सांगा बघूया. पामरा तुझ कशी निज आली, जाग जाग स्वरूपी. जाग, अरे आता तरी जागा हो. कधीतरी तुला कळलं पाहिजे ही अमोल कायाची आहे का नाही. ही कधीतरी जाणार आहे. कशी जाणार आहे? जशी काच तडकते तशी. मग अशा वेळेला असलेलं जे उर्वरित आयुष्य आहे ते तरी सद्गुरूंच्या चरणाशी घेऊन अर्पण करा. ते तरी करा, म्हणजे पुढला जन्म चांगला होईल. त्या दिवसाची आम्हाला चांगली सोय करता येईल. त्या बँकेमध्ये काहीतरी बॅलन्स टाकता येईल. माझी एक सर्वांना विनंती अशी आहे, तुम्ही हो म्हटलात तर मी असा विचार करेन. तुम्ही सगळे रोज येणार का? मग मी एक तुमच्या समोर विनंती करतो, हे सगळे ऐकणार आहे, किती आहेत ते मला एकदा नंतर सांगा. अगदी 6व्या दिवसापर्यंत वाढत जाते चालू आपल्याला. मग 6व्या दिवशी एक आपण काय करूया, शेवटची 10 मिनिटं एक सरप्राईज टेस्ट घेऊया. चालेल का? बघा तुम्ही हो म्हणत असाल तर. म्हणजे काय, MCQ असतात का नाही, फक्त टिक करायचे, मोजून 10 प्रश्न विचारणार. तुम्ही 6 दिवस जे काही ऐकलं, 7व्या दिवसाचे काही विचारणार नाही. म्हणजे आजपासून तुम्ही पुढे जे काही ऐकणार आहात 6व्या दिवसापर्यंत शेवटपर्यंत 8:50 जे काही तुम्ही 6व्या दिवशी ऐकणार आहात 15 तारीखला, त्याच्यावरती 10 मार्काची एक टेस्ट असेल. तो तुम्ही फक्त आपापला पेन घ्यायचं, तुम्हाला का पेपर दिला जाईल, त्याच्यावरतीच खूण करायचे, नाव घालायचं आणि द्यायचं. 7व्या दिवशी तुम्हाला मी या समितीशी बोलून ठरवतो काय बक्षीस द्यायचं, पण नंबर तरी मिळेल.
बघा सगळ्यांनी आवाजी मतदान हो म्हटलं तर सगळ्यांना मान्य असे माझा प्रस्ताव करा, नाही तर काय मी सांगितलं मी गेलो काहीच नाही असं नको. त्या निमित्तानं तरी तुम्ही ऐका, चांगलं ऐका आणि लक्षात ठेवा. मला काय म्हणायचंय त्या गोष्टी लक्षात राहणं फार महत्वाचं आहे. उदाहरणार्थ एखादा प्रश्न सांगा बघूया, मग त्याला पर्याय देईन मी काही 4. आता शुक कुणाचा मुलगा आहे असं विचारलं तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे व्यासांचा. मग त्याला पर्याय असतील व्यास, परशुराम, राम, काहीतरी अशी नावं घातलेली असतील. उरलेली 3 चुकीची असतील, 1 बरोबर असेल. त्याला फक्त टिक करायचं, एवढाच पेपर आहे. आणि किती मार्काचा? फक्त 10 मार्काचा. आणि काहीतरी उत्तर परीक्षेमध्ये ठोकतात तशी ठोकली तर मार्क वजा 2 होतील, एवढं लक्षात ठेवा. ज्याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम म्हणतात. म्हणजे अशी लोक दिसली ना की मला असं काहीतरी सुस्त करावं. तुम्हाला चालणार असेल आणि तुम्ही हो म्हणत असाल तर हात वर केलात तर मी समजेल. जास्त लोक असतील चालेल का असं? नक्की हात वर करत नाही त्याला चालणार नाही. बरं आता त्यांना चालणार नाही अशी किती एकट्याने हात वर. कुणाला असं चालणार नाही? बरं ज्याला लिहिता वाचता येत नाही असं कोणी असेल असं मला वाटत नाही. पण जास्तीत जास्त लोकांनी हो म्हटलंय म्हणजे आपण असा विचार करूया. कारण हे शिक्षक आहेत, हे पेपर सेट चांगला करतात, फक्त फोडायचं नाही. कारण काय सांगू का तुम्हाला, शेवटी तुम्हाला परमेश्वर 3 प्रश्न विचारतो. मी आत्ताच सांगून ठेवतो काय विचारतो मी. शेवटी गेल्यानंतर तुम्हाला तिथं तो 3 प्रश्न विचारतो. 3 आत्तापासून तयारी करा त्या प्रश्नांची. पेपर वाचतोय कसा फोडू नये असं मीच आत्ता सांगितलं, पण मी आता हा पेपर फोडून ठेवतो तुमच्याकरता, कारण तुम्ही तसे माझे झालात म्हणून. सांगू काय विचारतो प्रश्न? काय विचारतो प्रश्न? किती पाजिले पाणी तू तांधे द्यास. तहान लागली आहे असे जीव असतात. उन्हाळ्याचे दिवस असतात, पक्षी असतात, कुत्रे असतात फिरणारे रस्त्यावरचे, आणखी पुढे प्राणी असतील, काय असेल असे प्राणी असतील जाणारे, त्यांच्याकरता किंवा माणसाला सुद्धा किती लोकांना तू पाणी पाजलंस रे. तुझी ऐकत होती, तुला शक्य होतं, तू पाजलंस का पाणी? किती पाजले पाणी तू तांधे द्यास, किती अन्न दिले भुकेल्या जीवास. दुसरा प्रश्न आहे, एखादा जीव तळमळताना दिसतोय, भूक लागली, मागू दे ना भीक, पण तो खाण्याकरता मागत असेल तर त्याला तू खाणं दिलंस का? नाही पैसे दिलेस पण खाणं तरी दिलंस का? तू काय वडापाव खातोस किंवा पावभाजी खातोस? तुम्हाला सांगू का वडापाव आणि पावभाजीच मी काय सांगितलं? कारण सध्या राष्ट्रीय अन्न काय सांगू, राष्ट्रीय अन्न वडापाव आहे. बघा कुठे वडापाव कुठेही जा. मी कर्नाटकात शंकरीचा कीर्तना करता गेलो होतो, तिथं सुद्धा रेल्वेमध्ये वडापाव म्हटलं इथपर्यंत पोहोचले. महाराष्ट्रात राष्ट्रीय अन्न वडापाव. आणि काय पक्वान्न काय सांगू का, राष्ट्रीय पक्वान्न पावभाजी. काही विशेष फंक्शन असलं की पावभाजी करतात. तर अशा भुकेल्या माणसांकरता तुम्ही किती दिलं अन्न? किती अन्न दिले भुकेल्या जीवास. हा प्रश्न विचारतो तो वरती गेल्यावर तुम्हाला. आणि महत्वाचा तिसरा प्रश्न त्याला अंडरलाईन करून ठेवा, व्हेरी व्हेरी IMP. आता प्रश्न तुम्हाला सोडवायचे ते, बुवा काय सोडवणार नाही, मी सांगू शकतो. किती वेळ दिला हरी चिंतनाला, विचारील अंती प्रभू हे तुम्हाला. जय जय रघुवीर ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय. किती वेळ दिला हरिचिंतना करता. सर्व श्रोत्यांना एक माझी हात जोडून नम्र विनंती आहे, पण असे बसा की मध्ये मध्ये खुर्च्या ठेवू नका. तिथे कोणीच येऊन बसू शकणार नाही मागून आलेला. म्हणजे काय आहे, खुर्च्या
खुर्च्या लावायला लागू दे, पण मधली रिकामी खुर्ची एक इथे दिसते, मला तिकडे एक दिसते, असं नका ठेवू. त्या खुर्च्या खराब असतील तर बाजूला ठेवा का, पण ऐसी जगह बैठना कोणी ना बोले. जर भारतीय बैठक असेल तर काय सांगता येतं मला, पुढे सरका, खुर्चीवर कुठे सरका म्हणणार तुम्हाला काय. असं उद्यापासून आपण असं शिस्त पाळूया. कारण मला आता तुमच्या कोणी आयोजक सांगत होते, की आयोजकांनी सांगितलं की सगळी माणसं शिस्तीत चप्पल लावतात बाहेर, एकही चप्पल इकडे तिकडे नाही, एका ओळीनं चप्पला लावल्या होत्या. तसं माझं सांगणं तुम्हाला असं आहे, एका ओळीनं बसा. शाळेमध्ये कसं आपण बसत होतो तसं. म्हणाले बुवा ही काय शाळा आहे का, असं समजा हा 7 दिवसाचा एक अभ्यासाचा आध्यात्मिक कोर्सच आहे. आमच्या मानसिक प्रवृत्तीमध्ये, वैचारिक प्रवृत्तीमध्ये आणि आमच्या कृतीमध्ये चित्ते, वाचे, क्रिया काहीतरी बदल व्हायला पाहिजे असं वाटत असेल तर ह्या दृष्टीने ह्या भागवताकडे बघा. भागवत तुम्हाला नक्की सहाय्य होतो. आणि बरं असा विचार करू नका, भागवत म्हणाले किंवा कितीही वेळ चालला तरी तुम्हाला सगळ्यांना जेवणाची सोय आहे पोटभर. त्यामुळे घरी करायचंय, लोकांना घरच्यांना घेऊन या सगळ्यांना जेवायला, कोणी नाही म्हणणार नाही असं. कारण असे दाते उदार काही आहेत की जे अन्नदाना करता सहाय्य करतात. कुणाला असं काही द्यायचं असेल तर इथल्या पदाधिकाऱ्यांशी आपण संपर्क साधावा. गरगटे आहे, प्रशांत गरगटे, आमचे तुषार कुलकर्णी आहे, आणखी इथले आणखी कोण आहे त्यांना सांगा, त्यांना लोकांना तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधावा. काय आम्ही करू शकतो तुम्हाला सहाय्य. ह्या एवढ्या चाललेल्या तुम्ही करत असतील ही खटपट आहे, आणि ही अशी खटपट नाही हो. जागा ठीक आहे आमच्या तुषारजीने दिली अशीच, पण इथली बाकीची व्यवस्था आहे, साऊंड आहे, सर्वांना जेवण द्यायचं म्हणजे काहीतरी त्याकरता माणसं लावावी लागतात, ते सगळं आवरावं लागतं, उचलावं लागतं, त्याला काही खर्च आहे. तुम्ही द्यायलाच पाहिजे असा आग्रह नाही, पण कोणाला वाटलं बाबा असं करावं, करू शकता असं. मला सांगायचा मुद्दा असा, आम्हाला ह्या 3 गोष्टींकरता विचार जीवनभर करता यायला पाहिजे की मी काय करू शकतो माझ्या जीवनामध्ये. ह्या 3 गोष्टी तरी करू शकतो का? भगवंता तुझ्याकरता नाम तरी घेऊ शकतो का रे मी? भागवतामध्ये अशा अर्थाच्या अनेक कथा आलेल्या आहेत. अशा वेळासारखा नाम शेवटी घेतलं, गजेंद्रानं शेवटी नाम घेतलं. किती कथा सांगतो तुम्हाला, नुसती नामं सांगतो, कथा आपण त्या त्यावेळी पाहू. एकदा नाव घेतलं तर उद्धरून गेलं, एकदा पुन्हा घ्यावं नाही लागेल. मला सांगायचा मुद्दा असा आहे की सज्जन हो, आम्ही अत्यंत गंभीरपणानं मध्ये मध्ये मी विनोद करेन, मध्ये मध्ये भजन सांगेन, सगळं असेल, पण ह्या सगळ्याचा मतितार्थ जो काय ना तेवढं सार तेवढं घेता यायला पाहिजे. श्रोत्याची लक्षणं सुद्धा भागवतानं सांगितली. कसं ऐकावं भागवत, भागवताकरता वक्ता कसा असावा. विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः. कसा असावा म्हणते तो, विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः. मला किती पैसे मिळतील असा विचार वक्त्यानं करू नये. आणि श्रोत्याने कसं ऐकावं, श्रोत्याचे प्रकार सांगितले त्यांनी. एक कसा श्रोता, हंस श्रोता. एक हंस जसा असतो ना तसा श्रोता सांगितलं. बाकीचे श्रोत्यांचे खूप प्रकार सांगितले, पण आपल्याला त्या श्रोत्यांकडे नाही जायचं. हंस श्रोता म्हणजे काय सांगतो, हंस काय करतो असं म्हणतात. तो हंस जो आहे ना त्याच्यासमोर दूध आणि पाणी जर भेसळ करून ठेवलं, मला असं काय वाटतं आपण एक हंस पाळावा. दूधवाला आला की त्या हंसालाच सांगणार बघ काय, तो बरोबर पाणी आणि दूध वेगळं करून टाकतो. बघ दुधामध्ये पाणी घातलं तर पाणी बाजूला ठेवतो, दूध दूध तेवढं पितो. कसं पितो काय माहिती, काय फिल्टर बसवलाय देवाला त्याच्या तुळशीमध्ये.
काहींची कशी बुद्धी असते, जेन बुद्धी असते, जेन बुद्धी. ते गोडपट असतं बघा, गोडपट, त्यात पाणी किती भरा ते खालीच जातं, काही राहत नाही. नळी फुट गेली, सोन आले. घृतबुद्धी म्हणजे कसा असतो बघा तुम्ही, किती पातळ तूप ठेवा आणि ते पाणी असेल आपलं नॉर्मल पाणी त्याच्यामध्ये टाका, ते लगेच गोठूनच जातं काही वेळा. जेवढं आहे तेवढंच. पण तेल कसं आहे, तेलाचा एक बिंदू पडला तरी सगळ्या पृष्ठभागावरती पसरून जातो. अशा पद्धतीच्या बुद्धीने हे भागवत ऐकावं. एक गोष्ट जरी असेल तरी तो विचार आपल्या जीवनामध्ये संपूर्ण व्यापला जातो. अशा पद्धतीने हे भागवत ऐका. आणि हंसासारखं म्हणजे चांगलं आहे तेवढंच घ्यावं, सार तेवढं घ्यावं, असार आहे ते टाकून द्यावं, असार घेऊ नये. आणि ही सगळी मंडळी जीवनाचं सार शोधण्याकरता वृद्ध असलेली कुठं निघाली, अरण्यामध्ये आली, सूतांकडे आले. सूत म्हणाले चला आपण जाऊ. आणि ते निघाले. कसे निघाले, कसे निघाले, नाम घेत निघाले. थोडं नाम घेऊ आणि भागवताच्या पहिल्या महात्म्यातल्या कथेकडे बोलूया. हरे राम हरे राम हरे राम हरे, बोला हरे राम हरे राम हरे राम हरे. भज मन निशिदिनी प्यारे, भज मन निशिदिनी प्यारे. हरे राम हरे राम हरे राम हरे, हरे राम हरे राम हरे राम हरे. हरे राम हरे राम हरे राम हरे, हरे राम हरे राम हरे राम हरे. भज मन निशिदिनी प्यारे, भज मन निशिदिनी प्यारे. हरे राम हरे राम हरे राम हरे, हरे राम हरे राम हरे राम हरे. हरे राम हरे राम हरे, हरे राम हरे राम हरे राम हरे. भज मन निशिदिनी प्यारे, भज मन निशिदिनी प्यारे. हरे राम हरे राम हरे राम हरे, बोला हरे राम हरे राम हरे राम हरे. भज मन निशिदिनी प्यारे, भज मन निशिदिनी प्यारे. हरे राम हरे राम हरे राम हरे, हरे राम हरे राम हरे राम हरे. भज मन निशिदिनी प्यारे, भज मन निशिदिनी प्यारे. भज मन निशिदिनी प्यारे. ओम शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. जय जय रघुवीर समर्थ. सज्जन हो, सूतादिक मंडळी कुठे आली, नैमिषारण्यामध्ये आली. हे नैमिषारण्य आजही आपल्याला पाहायला मिळतं, लखनौच्या जवळ उत्तरेमध्ये, उत्तर भारतामध्ये आहे. ही किती मंडळी होती, किती लोक होते, 88,000 सगळे ऋषी मंडळी तिथे जमली होती. आणि काय करत होते, सत्रम स्वर्गाय लोकाय सहस्र सममास. स्वर्गामध्ये जाण्याकरता
तर स्वर्ग ही संकल्पना आहे ही पूर्व मीमांसकांची आहे बरं. आपण सगळे उत्तर मीमांसक. आमची उत्तर मीमांसा ही समोर जो आमच्या ग्रंथ आहे हा उत्तर मीमांसेचा ग्रंथ आहे, हा मोक्षाचा आहे. पूर्व मीमांसांचं काय मत आहे? मीमांसकांचं मत काय? स्वर्ग ही त्यांची कल्पना आहे. नैयायिकांचं मत काय? आमचे एकांतिक कृती आले नाही, आल्यात का ते नैयायिक न्यायशास्त्र. नैयायिकांचं मत काय? अपवर्ग. तसं हे सगळे लोक याग करावा, त्या यागाच्या माध्यमातून देवतांना संतुष्ट करावं आणि स्वर्गाच्या प्राप्ती करता. पण माऊलीने ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्याय बरोबर ना दीक्षितांचं लाजीरवाणीजींना सांगितलंय, मग इंद्रपणाची उटी उतरे. कुठला श्लोक आहे सांगा? ते तर मुक्त्वा म्हणा म्हणा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. मग इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागली माघारे मृत्यूलोकी. स्वर्गात जायला हरकत नाही हो, पण कुठपर्यंत ते राहता येईल सांगू का? जोपर्यंत बॅलन्स आहे पुण्याचा तोपर्यंत. म्हणजे काय बुवा म्हणाले, म्हणजे 5 स्टार मध्ये तुम्ही राहाल कुठपर्यंत? जोपर्यंत क्रेडिट कार्ड किंवा काय तुमच्या एटीएम मध्ये बॅलन्स आहे तोपर्यंत. 5 स्टार नको, आपण 7 स्टार म्हणूया, अजून जरा 2 स्टार वाढू. मला काय सांगायचंय, तसं स्वर्गामध्ये सगळे दिव्य दिव्य भोग घेता येतील, पण कुठपर्यंत घेता येईल? जोपर्यंत आमच्याकडे बॅलन्स आहे पुण्याईचा तोपर्यंत. एकदा ते संपलं की येऊ लागली माघारे, पुन्हा पुन्हा इथे येतात. पण हे पूर्वमीमांसक होते, ते म्हणाले आणि ते आता यज्ञ चालला होता. यज्ञ सकाळच्या वेळेत असायचा, संध्याकाळची वेळ अशी मोकळी असायची. आता संध्याकाळचं सगळं आराधना वगैरे नाही, यज्ञाला आहुती देऊन झाली की मग सगळेजण आता म्हणायचे आता काय रिकाम्या वेळ, आता काय करायचं? नुसत्या गप्पा मारायच्या नाही, तुझं कसं चाललंय, माझं कसं चाललंय, काय सोन्याचा भाव आहे, साडी छान होत